तर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी उद्या मतदान होत आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठापनाला. पुण्यामध्ये मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठी मताधिकार अॅप. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती. मतदाराचं संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोरच्या संवेदनशील भागामध्ये पोलिसांचा रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी रूट मार्चचं आयोजन. अफवांना बळी न पडता निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, पोलिसांचं आवाहन. रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 1693 मतदान केंद्रावरती उद्या मतदान. 4286 मतदान यंत्र प्रक्रियेसाठी सज्ज, तर मतदानासाठी 5455 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 50 जागा तर पंचायत समितीच्या 100 जागांसाठी उद्या मतदान. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, तर जिल्ह्यामध्ये 810 मतदान केंद्रावरती होणार मतदान. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबागमध्ये मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र तसंच स्ट्रॉंग रूमला भेट. रायगडमध्ये वाघमारे यांनी मतदान प्रक्रियेचा घेतला आढावा. राष्ट्रवादीला मत म्हणजेच अजितदादांना खरी श्रद्धांजली. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंकडनं जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचं आवाहन. तर पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणं हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असेल. घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली. पंढरपुरातील जिल्हा परिषदेच्या 8 गटांसाठी तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी उद्या 309 मतदान केंद्रांवरती मतदान. मतदान प्रक्रियेसाठी 1700 अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त. साताऱ्यात मतदानापूर्वी राडा. भाजपच्या उमेदवाराच्या भावाकडनं पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण. पाल जिल्हा परिषद गटातली घटना.